कोटी ब्रह्मांड नायक महाराधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक भक्तवत्सल भक्तपराधीन सद्गुरु समर्थ श्री गजानन महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। काल मला एक कमेंट आली होती, म्हणजे त्यांनी त्यांचा तो प्रश्न विचारला की श्री गजानन महाराजांची जर का आपण भक्ती केली तर खरंच इच्छा पूर्ण होतात का। ही एक कमेंट आहे त्यांची, म्हणजे त्यांच्या मनातला प्रश्न आहे। परंतु मला सगळ्यांनाच असं सांगायचं आहे की तुम्ही महाराजांची भक्ती करत असताना मनामध्ये कुठलाही संदेह ठेवू नका। महाराजांची भक्ती संपूर्ण विश्वासाने करा। महाराजांवरती अगदी 100% काय 1001% महाराजांवरती विश्वास ठेवा। म्हणजे आपल्याला असं होतं कधी कधी की आपला गोंधळ होतो, आपल्या मनामध्ये संशय उत्पन्न होतो, परंतु संशय मनामध्ये उत्पन्न करू नका। मनामध्ये गोंधळ निर्माण करू नका महाराजांच्या विषयी किंवा अन्य कुठल्याही तुम्ही देवतांची जर का पूजा भक्ती करत असणार तर त्यांच्याविषयी देखील कधीच मनामध्ये संशय ठेवू नका। संशय जर का आपल्या मनामध्ये असेल, शंका जर का आपल्या मनामध्ये असेल तर नक्कीच आपली जी काही इच्छापूर्ती आहे त्यामध्ये बाधा उत्पन्न होणार। तो भक्त महाराजांची समर्पित भक्ती करतो, एकनिष्ठ भक्ती करतो, म्हणजे मी तुम्हाला इथपर्यंत सांगू शकते की आपली वाचसिद्धी देखील व्हायला सुरुवात होते। वाचसिद्धी होते म्हणजेच काय की आपण जी इच्छा व्यक्त करू किंवा जी आपण गोष्ट बोलू ती आपली पूर्ण व्हायला सुरुवात होते। एवढं सामर्थ्य महाराज आपल्या भक्तांना प्रदान करतात। परंतु तेवढी आपली भक्ती ही एकनिष्ठ हवी, आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती हवी। तर आपल्या भक्तीमध्ये शक्ती असायला हवी, तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडणार आहेत। आणि आपल्या भक्तीमध्ये जर का शक्ती निर्माण करायची असेल तर महाराजांची एकनिष्ठ समर्पित आणि शरणागत होऊन महाराजांची भक्ती करा। महाराजांवरती संशय ठेवू नका आणि जास्तीत जास्त श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करा किंवा महाराजांच्या बद्दल अजूनही कुठले ग्रंथ असतील ते तुम्ही वाचायला सुरुवात करा। महाराजांच्या बद्दल अनुभव ऐका, वाचा, म्हणजे काय होईल की आपली भक्ती पुष्ट व्हायला सुरुवात होईल। महाराजांवर बद्दलचा विश्वास आपला अजून जास्तीत जास्त वाढायला सुरुवात होईल। म्हणजे आपण करत आहोत हे कधी म्हणायचंच नाही, मी हे सगळं करते आहे हा मनामध्ये विचारच आणायचा नाही, हे सगळं काही महाराजच करत आहेत हा एवढा विश्वास तुमचा महाराजांवरती असायला हवा। तेव्हाच इच्छापूर्ती व्हायला सुरुवात होते। म्हणजे मी अगोदरही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की महाराजांची समर्पित भक्ती करा, महाराजांची सेवा करा, भक्ती करा, उपासना करा, परंतु ती समर्पित असायला हवी। आता अनेक जण असे आहेत की महाराजांची भक्ती करतात परंतु समर्पित त्यांची भावना नसते। आपला जो भाव आहे, आपली जी भक्ती आहे ती अतिशय समर्पित असायला हवी। आणि जेवढी तुमची समर्पित भक्ती असेल, महाराजांच्या चरणाशी तुम्ही जेवढं सरेंडर झालेलं असणार, जेवढी तुमची शरणागती असेल तेवढेच तुम्हाला अनुभव यायला लागतील आणि तुमच्या ज्या काही समजा या भौतिक इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला सुरुवात होतील। एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची की आयुष्यामध्ये सगळ्याच इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात। म्हणजे आपण जी इच्छा व्यक्त करतो कधी कधी ती पूर्ण देखील होत नाही, परंतु जी इच्छा माझी पूर्ण झाली नाही ती माझ्यासाठी योग्य नव्हती, म्हणूनच महाराजांनी पूर्ण करून दिली नाही। आणि सध्या आपण ज्या लेवलला आहोत, ज्या स्टेजला आपण आहोत ते देखील आपल्यासाठी योग्यच आहे, यामध्ये समाधान मानून चालायचं आहे। कारण की ज्या गोष्टी आपल्यासाठी नाहीत त्यामध्ये दुःख करण्यात किंवा ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाही त्यामध्ये दुःख करण्यात काही अर्थ नाही। आपण सध्या ज्या कंडिशनमध्ये आहोत, जी आपली स्टेज आहे त्यामध्ये सुख मानावं। आणि सध्या काही विपरीत परिस्थिती असेल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला सांगते की आपल्या पूर्वजन्माचे काही प्रारब्ध असतात, ते आपल्याला या जन्मामध्ये भोगावे लागतात आणि त्यानुसारच आपली कर्माची गतीही ठरत असते किंवा आपण सध्या जे काही कर्म केले आहेत ते देखील आपल्यासोबत असतात। त्यामुळे प्रारब्ध देखील 3 प्रकारचे असतात। यावरती देखील मी तुमच्यासोबत नक्कीच व्हिडिओ शेअर करेल की कशा गोष्टी घडत जातात। म्हणजे आपण जेव्हा अध्यात्माच्या वाटेवरती येतो तेव्हा आपण सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात। सगळ्या गोष्टीमध्ये आपण डीपली जेव्हा जाऊ, अध्यात्मामध्ये जाऊ, तेव्हाच आपले काही आयुष्य आहे किंवा गोष्टी कशा कशा आपल्यासोबत घडत चालतात हे आपल्याला समजायला सुरुवात होईल। म्हणून मी तुम्हाला हेही सांगत असते की तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं तर पारायण कराच, महाराजांच्या लीला काय आहेत ते समजून घ्या। ज्या महाराजांच्या लीला आहेत किंवा महाराजांनी ज्यांना अनुभव दिले आहेत त्यामुळे आपली भक्ती पुष्ट व्हायला सुरुवात होते, महाराजांवरचा विश्वास अजून जास्त वाढायला सुरुवात होतो। त्यासोबतच तुम्ही इतरही ग्रंथ जर का तुम्हाला मिळाले तर तुम्ही वाचत चला, कारण की दुसऱ्या ग्रंथांमध्ये अतिशय डीपली नॉलेज आहे की प्रारब्ध काय असते, कर्म कसं आपलं घडते, आपल्या जीवनामध्ये कसे कसे बदल घडत जातात। तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण अध्यात्माच्या वाटेवरती असतो तेव्हा आपण या सगळ्या गोष्टीचं नॉलेज मिळवायला हवं, जेणेकरून आपण जीवन जगत असताना आपल्या मनामध्ये काही संदेह निर्माण होणार नाही किंवा आपल्याला कधी कशाची काही शंका होणार नाही। आणि भगवंत सगळीकडे आहे, भगवंत कणाकणामध्ये आहेत, महाराज देखील कणाकणामध्ये आहेत। त्यामुळे आपल्या मनामध्ये महाराजांच्या विषयी
पाहिजे, कधी कुठलाही संदेह असू नये किंवा शंका असू नये. फक्त आपला जो भाव आहे तो एवढाच असावा की आपण महाराजांची अतिशय निष्ठेने महाराजांची समर्पित होऊन आपण भक्ती करायला हवी. तेव्हाच आपल्याला जे काही इच्छा आहेत किंवा जे काही आपले प्रारब्धाचे भोग आहेत ते दूर होणार आहेत. आता यामध्ये देखील असते की एखादा व्यक्ती प्रारब्ध जरी भोगत असेल परंतु तो शरणागत होऊन महाराजांची जर का भक्ती करत असेल तर त्या प्रारब्धाची जी काही इंटेन्सिटी आहे किंवा जे विपरीत ज्या गोष्टी घडत आहेत त्याची इंटेन्सिटी महाराज त्याला अतिशय फुलासारखी भासवतात. म्हणजे तुम्हाला कुठे काही लागणार असेल, मोठं तुमचं काही होणार असेल तर अतिशय काटा मोडला, म्हणजे आपल्याला काटा मोडेल अशा परिस्थितीमध्ये महाराज आणून ठेवतात की याचं या काट्यावरतीच निघून जाईल, जी मोठी विपरीत गोष्ट होती ती टळून जाईल. एवढं महाराज आपल्या भक्तांना सांभाळतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महाराज अतिशय फुलाचाच वर्षाव आपल्यावरती करत असतात. जेव्हा आपण महाराजांची अतिशय शरणागत होऊन भक्ती करतो, महाराजांना समर्पित होऊन भक्ती करतो, आपल्याला पारायण करायचं, नामजप करायचा, महाराजांची भक्ती करायची, आरती करायची, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतच असताना देखील आपली अतिशय त्या मनामध्ये भाव असायला हवा, अतिशय मनामध्ये तळमळ असायला हवी महाराजांच्या विषयी. आता कुणाला शेगावला जायला मिळालं नाही तर तो एक अतिशय विरह आपल्या मनामध्ये असायला हवा की मी शेगावला का जाऊ शकत नाही, महाराजांचं दर्शन किती दिवसापासून मला झालं नाही, महाराज मला किती विरह देत आहेत. म्हणजे जेव्हाही आपण शेगावला जाऊ तेव्हा आपल्या डोळ्यामध्ये जर का अश्रू येत असतील तर ती महाराजांच्याबद्दल अतिशय समर्पित भक्ती आहे. किंवा ज्यांना जे शेगावला जात असतील, ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील शेगावला गेल्याच्यानंतर, शेगाव जसं जवळ येतं आहे तसं डोळ्यामध्ये आनंद अश्रू साठले आहेत. महाराजांच्या बद्दल कृतज्ञता, महाराजांच्याबद्दल प्रेम, महाराजांना भेटण्याची ओढ ज्या व्यक्तीमध्ये निर्माण होते त्याची एकनिष्ठ आणि समर्पित भक्ती असते. तो भक्त महाराजांचा एकनिष्ठ भक्त असतो आणि ती भक्ती एकनिष्ठ भक्ती म्हणावी. कारण की महाराजांचा विरह सहन होत नाही, आपण शेगावला जाऊ शकत नाही किंवा महाराजांना आपण भेटू शकत नाही. महाराज शेगावमध्येच आहेत, महाराज आपल्यासाठी स्थित आहेत. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण वाचलं आहे की जेव्हा महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी महाराजांच्या डोक्यावरती लोणी ठेवण्यात आलं होतं आणि ते लोणी पघळलं होतं. म्हणजे तिथे महाराजांचे इथे तेव्हाही प्राण होता जेव्हा महाराजांनी समाधी घेतली. तेव्हा महाराजांनी समाधी घ्यायच्या अगोदर महाराजांनी सांगितलं होतं की मी इथेच बसणार आहे, मी उत्तरेकडे तोंड करून बसणार आहे, उत्तराभिमुख मी बसणार आहे. जेव्हा आपण शेगावच्या मंदिरामध्ये गेलो तेव्हा आपल्याला दिसते की महाराजांची समाधी ही उत्तराभिमुख आहे आणि ते महाराजांनी सांगितलं होतं. आणि यापेक्षा मी तुम्हाला अजूनही सांगते की जे महाराजांनी मंदिर कुठे बांधायचं हे महाराजांनी सांगितलं होतं, समाधी कुठे घ्यायची हे महाराजांनी सांगितलं होतं. जे काही कार्यकारी मंडळाची स्थापना झाली होती ते देखील महाराजांच्या साक्षीनेच झाली होती, महाराजांनी सगळ्यांची नियुक्ती केली होती. एवढं देखील वर्णन एका ग्रंथामध्ये आहे की महाराजांनीच ते सगळं काही सांगितलं होतं की मंदिर कुठे बांधायचं आहे, समाधी कुठे घ्यायची आहे, मंडळामध्ये अध्यक्ष कोण असणार, उपाध्यक्ष कोण असणार, किती जण त्यामध्ये कार्यकर्ते असणार, हे सगळं काही महाराजांच्या साक्षीने झालं होतं, महाराजांच्या समोरच झालं होतं. आणि अजूनही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ग्रंथामध्ये देखील सांगितलं आहे की महाराजांनी साक्षात बापूंना काळीला विठ्ठलाचं दर्शन दिलं आहे. आणि मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ देखील शेअर केला होता, त्यामध्ये देखील महाराजांनी दत्त प्रभूच्या रूपामध्ये देखील एका भक्ताला दर्शन दिलं आहे. आज हे साक्षात भगवंताचं रूप होतं. आणि अशा जर का आपण संताची भक्ती करत असू तर गजानन विजय ग्रंथामध्ये देखील एक ओळ आहे की संत श्रेष्ठ देवाहुनी. खरंच संत हे देवापेक्षाही श्रेष्ठ असतात. कारण की असं म्हटलं जाते की आपण जर का विठ्ठलाची भक्ती करत असू, पांडुरंगाची जर का आपण भक्ती करत असू किंवा कुठल्याही आपण देवाची भक्ती करत असू तर त्या देवाचे जे काही संत होते, म्हणजे जसं की नामदेव महाराज, जनाबाई, ज्ञानेश्वर महाराज, त्यासोबतच श्री संत गजानन महाराज यांची आपण उपासना करायला हवी, भक्ती करायला हवी. ते यासाठी मी तुम्हाला सांगते की म्हणजे असं म्हटलं जाते की देवांच्या दासाची भक्ती करायला हवी, दासाची भक्ती करायला हवी. ती यासाठी की आपण भगवंताला एक प्रश्न विचारू शकतो की तुम्ही याच्यावरती कृपा केली, त्याच्यावरती कृपा केली, त्या व्यक्तीवरती देखील कृपा केली किंवा त्या दासावरती देखील कृपा केली, मग माझ्यावरतीच का तुम्ही कृपा करत नाही? देवांनी तर राक्षसावरती देखील कृपा केलेली आहे, त्यांचा कृपा आशीर्वाद त्यांनी त्यांच्यावरती ठेवलेला आहे, मग आपल्यावरती महाराज कृपा का नाही करणार? परंतु आपली भक्ती देखील तेवढीच हवी. राक्षसांनी देखील खूप वर्ष तप करून भगवंत प्राप्ती केली आहे किंवा
किंवा भगवंताकडून जे त्यांना हवं आहे ते सगळं त्यांनी आशीर्वाद घेतला आहे, वचन घेतले आहेत, त्यांच्याकडून वर घेतलेले आहेत. मग आपण तर आपण मनुष्य आहोत, तर आपली भक्ती देखील तेवढीच समर्पित हवी, आपली भक्ती तेवढीच एकरूप हवी, आपल्यामध्ये शरणागत भाव असायला हवा. तेव्हाच महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.